बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो। अलीकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते बिग बॉसच्या घरातील अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत। सदैव चर्चेत राहणारा आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेला सूरजने मुलाखतीमध्ये ती मला सोडून गेली असे देखील म्हणाला। त्यामुळे सूरजला कोणत्या मुलीने धोका दिला असा प्रश्न अनेकांना पडला आहे। मुलाखतीत सूरज चव्हाणने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण प्रसंगाचा खुलासा केला। तो म्हणाला, मला एकदा मोठा धोका मिळाला, ती मला सोडून गेली। मी तेव्हा प्रचंड रागावलो होतो, पण त्याच रागातून मी जिद्दीने काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतला। सूरज पुढे म्हणाला, तिला गोरापान मुलगा आवडत होता। मी काळा सावळा असल्याने तिने मला कमी लेखले, पण मला माहित होते की काळा सावळा असलो तरी माझ्यात गुण आहेत। मी टिकटॉक स्टार होण्याचा निर्णय घेतला आणि झालोही। आज माझ्या मागे पोरींची कमतरता नाही। मी हँडसम नसलो तरी चॉकलेट बॉय तर आहे ना। बिग बॉस मराठी बद्दल बोलताना सूरज चव्हाण म्हणाला, बिग बॉस हा देवासारखा आहे। मी बिग बॉसला देव मानतो। घरातील स्पर्धक गेमसाठी येतात आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात। आता मला बिग बॉस बघायचीही इच्छा होत नाही। ते पुढे म्हणाले, बिग बॉसच्या घरात मी तयार झालो। स्पर्धकांना मी कुटुंब मानतो। माझ्या फॅन्सना माझ्या लग्नात यायचे होते। माझे लग्न खूप मोठ्या लोकांच्या उपस्थित पार पडले, कारण महाराष्ट्राने मला प्रेम दिले। सूरज चव्हाणने एक भावनिक क्षणही शेअर केला। तो म्हणाला, बिग बॉसच्या घरात मी झोपण्यापूर्वी रोज ध्यान करायचो। एका रात्री स्वप्नात माझे पप्पा आले आणि म्हणाले, ट्रॉफी तर तूच नेणार। ट्रॉफी माझ्यासाठी लक्ष्मी आहे, ती माझ्या नशिबातच होती।